तो रिपोर्ट आला नाही आणि मग आता सीपी साहेबांना भेटून हे पत्र आम्ही त्यांना दिलं की एफडीएच्या अंतर्गत जी काही तिथं निरीक्षकाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये पेपर जो फुटला त्याच्यात ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे, ज्या जलद गतीने तपास व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी होत नाही. आणि मग विद्यार्थ्यांचं आणि आमचं आता कुठेतरी मत तिथं होत चाललेलं आहे की एमपीएससीमध्ये असणाऱ्या ठराविक अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मुद्दामून हा तपास स्लो केला जातोय. मुद्दामून या तपासामध्ये कुठेही त्या ठिकाणी निष्कर्ष नाही तर कन्क्लुजन हे काढलं जात नाही, असं कुठेतरी आता आमच्या सगळ्यांचं मत होत चाललेलं आहे. त्यामुळे कृपा करून सीपी म्हणून तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, कारण का तो जो काही क्राईम ब्रांच आहे ती सीपींच्या अंतर्गत येते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण हे मुलांना लोकांना दिलं पाहिजे असं मागणी तिथं आम्ही केली आणि त्यांनी आम्हाला सांगितली या महिना अखेरीसपर्यंत आम्ही वेळ द्या. महिना अखेरीस नाही तर 1-2 सप्टेंबरला आम्ही तपासाचा अहवाल लोकांसमोर, मीडियासमोर, मुलांसमोर तिथं आणल्याशिवाय राहणार नाही. याच्यात अधिकचे काही पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत ते आम्ही त्यांना तोंडी तिथं सांगितले, त्यांनी ते नोट सुद्धा केलेले आहेत. आता या बाबतीत काय होतं आपण बघू. आता जसं एफडीएचा मुद्दा आम्ही हाती घेतला होता तसंच एक्साईज डिपार्टमेंटच्या अंतर्गत इंटरनल ज्या परीक्षा असतात ज्याच्यामध्ये प्रमोशन वगैरेचे मुद्दे असतात त्याच्यामध्ये मार्किंग पॅटर्न लीक झाला परीक्षेच्या आधी, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि हे सिद्ध होत असताना आम्हाला जे काही कळालेलं आहे, काही इंटरनल रिपोर्ट आमच्यापर्यंत तिथं पोहोचलेले आहेत जे कदाचित आपल्यासमोर आम्हाला देता येणार नाही इंटरनल रिपोर्ट असल्यामुळे. पण नवी मुंबई क्राईम ब्रांच यांनी एमपीएससीला तिथं स्पष्ट तिथं रिपोर्ट दिलेला आहे की तुमच्यातले काही अधिकारी जे एक्साईजची मार्किंग पॅटर्न जो लीक झाला त्याच्यामध्ये जबाबदार आहेत. पण अजूनपर्यंत एमपीएससीने त्याच्यावर कुठंच कारवाई केली नाही. त्याबद्दलची माहिती ही तिथं लोकांना आणि मीडियाला तिथं दिली नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आता एमपीएससीला जाऊन तिथं ठाम विचारणार आहोत की ह्या सगळे तपास जे कन्क्लूड झालेत ते तुम्ही लोकांसमोर का आणत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.